पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांसह अनंत ब्रह्मांडाचा खेळ परब्रह्मानं मांडला. यांच्या भव्यतेनं आणि दिव्यत्वानं मानवी मन भयचकित आणि भ्रांतचित्त झालं. यातूनच अनंताचा शोध घेण्याचे त्याला वेध लागले. महापुरुष, सत्पुरुष आणि संत यांना अंतिम सत्य उमगलं. ब्रह्माच्या उदरीच ब्रह्मांड आणि ब्रह्मांडातच ब्रह्मतेज असल्याची त्यांना अनुभूती झाली. शिर्डी हे असंच ब्रह्मतेजानं वलयांकित झालेलं गाव. सच्चिदानंद साईनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं विश्वविख्यात तीर्थधाम. नगर मनमाड महामार्गावर अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यात वसलेलं हे गाव जगप्रसिद्ध नकाशात शुक्राच्या कांतीनं झळकतं. आधी कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या शिर्डी या चिमुकल्या खेड्यात श्री साईबाबा अवधूतासारखे अचानक अवतरले. मराठवाड्यातील धुपखेडे गावचे मुसलमान पाटील चांदभाई यांच्या नातलगाच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर इसवी सन 1858 मध्ये साईंचं इथं आगमन झालं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 16 वर्षाचं. अंगात पांढरी शुभ्र पायघोळ कफनी, डोक्याला पांढरा रुमाल, काखेत झोळी आणि हातात चिमटा असा होता त्यांचा फकिरी वेश. लग्नाचं वऱ्हाड गावाबाहेर खंडोबाच्या देवळाजवळ उतरलेलं. खंडोबाचे भक्त म्हाळसापती यांनी प्रथम या बाल फकीराला पाहिलं. फकीराच्या चेहऱ्यावरील दिव्य तेजानं आणि अलौकिकत्वानं म्हाळसापती भारावले आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाले, अहो साई. या निरंजन अवलियाचं साई असं नाव तेव्हापासूनच प्रचलित झालं. साईबाबांनी दर्शवलेल्या संकेतस्थळी त्यांचा पवित्र देह ठेवून समाधी उभारण्यात आली. त्या जागी आज भव्य सुशोभित असं समाधी मंदिर आहे. चांदीच्या मखरात योगी राजाधिराज साईंची संगमरवरी पूर्णाकृती बैठी मूर्ती राजसिंहासनासम आसनावर विराजमान आहे. मूर्ती कशी शांत, सतेज आणि सोज्वळ वाटते. मूर्तीसमोरच साईनाथांची समाधी आहे. बाबांच्या समाधी मंदिरात त्यांच्या समकालीन सेवेकरांच्या तसबिरी आहेत. भव्य आणि प्रशस्त अशा सभामंडपात पुरुष आणि स्त्री भाविकांच्या लांबच लांब रांगा असतात. मंदिरात काकड आरती, श्रीनाम मंगलस्नान, अभिषेक, धूपारती, भजन कीर्तन, शेजारती इत्यादी धार्मिक विधी नित्यनेमानं होत असतात. चोपदारांचा लवाजमा आणि भाविक मोठ्या भक्तिभावानं आरतीत सहभागी होतात. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भावार्थ दीपिका, भागवत, गाथा यांच्यावर केवळ भाष्य न करता आचरणाने ते प्रत्यक्ष प्रचिती घडवत. कुराणाच्या आयाती ते लिलया म्हणत. त्यांच्या मुखी सदैव वसे, अल्लाह मालिक, अनल हक. ईश्वरी रूप असूनही ते स्वतःला अल्लाचा बंदा म्हणजेच ईश्वराचा सेवक मानत. त्यांचं आशीर्वचन असे, अल्लाह भला करेगा. संकुचित धर्मभावनेला त्यांनी तडा दिला. कर्मकांडाला तुच्छ लेखलं. सदाचार आणि शुद्धाचरणाला महत्त्व दिलं. नीती आणि विवेकाला स्थान दिलं. निखळ भक्तीचा महिमा सांगितला. अखेर साईनाथांनी दिनांक 15 ऑक्टोबर 1918 रोजी आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि ते अनंताच्या महाप्रवासाला निघाले. शिर्डी असं स्थान आहे की सर्व देशातून सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र येतात, एकत्र दर्शन घेतात, एकत्र बाबांचं जेवण करतात
त्यांचा प्रसाद घेतात. शिर्डी हे स्थान आज इतकं गजबजलेलं आहे की प्रत्येक जातीचे धर्माचे लोक एकात्मतेने या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. ह्या शिर्डी संस्थानात साईंच्या चरणी विविध जाती धर्माचे पंथाचे लोक येतात. सर्व जाती धर्म विसरून येतात आणि लीन होऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. असं हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक अवघ्या जगाला आदर्श ठरतं आहे. आणि बाबांनी सांगितलेच आहे, श्रद्धा आणि सबुरी. समाधी मंदिराच्या बाजूलाच साईबाबांचं गुरुस्थान आहे. येथे एक निंबाचं झाड आहे आणि या झाडाखाली बाबा कधीकधी बसत असत. झाडाखाली एक तुरबत असल्याचं बाबांनी सांगितल्यामुळे तेथे खणण्यात आलं आणि खरोखरच तेथे पिराची तुरबत निघाली. बाबांच्या काळापासून हे त्यांचं गुरुस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. बाबांची ही परमप्रिय द्वारकामाई आता जीर्णोद्धार करून हिचं रूपच बदलून टाकण्यात आलंय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बाबांनी चेतवलेली धुनी आजही अव्याहतपणे येथे तेवत आहे. ही धुनी म्हणजे बाबांची कामधेनू. या कामधेनूच्या उदीनं अनेकांच्या जीवनाला आधार आणि आकार दिलाय. या वास्तूत बाबांच्या नित्य वापरातील काही मोजक्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. बाबांचं दळायचं जातं, स्वयंपाकाची चूल, मडकं आणि गव्हाचं पोतं सुरक्षितपणे ठेवण्यात आलंय. परब्रह्म स्वरूप साईंचं हे आवडतं आसन म्हणजे दगडी शिळा. चराचर सृष्टीवर अधिसत्ता गाजवणारे साईबाबा याच दगडी शिळेवर बसत. In my opinion, if anybody, we have to follow the democracy. We can learn from only one soul, and that soul is from Shirdi, Maharashtra. It is the only place which are giving teachings to us that India is a secular country, harmonious country. यहाँ पर हिंदू मुसलमान का कोई सवाल नहीं है. बाबा सबको चाहते थे और अगर वो हिंदुस्तान में कोई भी ऐसे व्यक्ति पैदा हुए हैं तो वो साईं बाबा थे, जो कहते थे सबका मालिक एक. वो हिंदुस्तान में सबसे बड़े डेमोक्रेट थे और उन्होंने ही सबक दिया है कि हमारे हिंदुस्तान में सब मज़हब जो है एक साथ पनपेंगे, एक साथ खाएंगे, एक साथ पिएंगे और एक ही नारा लगाएंगे. ये भारत हम सब लोगों का है और हम इस भारत के बच्चे. मी आंध्रावरून आले आहे. इकडं माझे मम्मीचे माहेर आहे. मला साईबाबाच्या मंदिरात आल्यावर मनाला शांतीसारखे वाटते. इथं माझ्या घरात आजार असताना साईबाबांच्या कृपेने तो बरा झाला आहे. मैं बाबा का बहुत बड़ा ही भक्त हूँ. बाबा की दुआ से ही मैं बहुत सुखी हूँ इस संसार में. मेरे बाबा के सिवा मेरा कोई दुनिया में कोई नहीं और मैं यहाँ हर 1-1.5 महीने में आता रहता हूँ, कोई भी हर हाल में. साईबाबांची बैठक मशिदीत असते, पण निजणं एक रात्र मशिदीत आणि एक रात्र चावडीत असा त्यांचा परिपाठ. साईच्या पदस्पर्शानं धन्य झालेली ही चावडीत बाबांचा पलंग, खुर्ची आदी वस्तू आहेत. एक समय मात्र आता येथे अहोरात्र मंदपणे तेवत असते. जेव्हा शिर्डीला संस्थानाचं स्वरूप आलं तेव्हा साईनाथांची आरती सुरू झाली. भिंतीवर देवदेवादिकांच्या तसबिरी सुद्धा आहेत. बाबांची स्वारी चावडीत जाताना चोपदार, घोडा, पालखी, भजनी मंडळी अशा इतमामात वाजत गाजत जाऊ लागली. अब्दुल बाबा श्री साईनाथांचे परम भक्त आणि सेवक. साईबाबांच्या सेवेत त्यांनी आपली हयात घालवली. बाबांचेही अब्दुलावर खूप प्रेम होतं. साईबाबा जेव्हा चावडीत झोपायला येत तेव्हा अब्दुल बाबा बरोबर असत. बाबांविषयी त्यांच्या मनात अतीव आदर. हे राहणार म्हणून नांदेड गावचे, जळगाव जिल्हा तिथे राहणार आहे. मग त्यांचे जे गुरु होते फकीर बाबा म्हणून, त्यांनी त्यांना बाबाकडे पाठवलं. मग ते इथं आले. त्यांना एक मुलगा होता, बायको होती घरी, आई होती, 3 माणसं होते. त्यांना सोडून अब्दुल बाबा शिर्डीला आले. तर परत घरी गेले नाही. अब्दुल बाबांची आई बाबाकडे आली. बाबाकडे घराणे घेऊन आली. बाबाला म्हटलं, बाबा लोक माझ्या मुलाला मुली कोणी देत नाही, अब्दुल फकीर झाला हा, त्याचा मुलगा पण फकीर होऊ शकतो. मग बाबांनी त्यांना सांगितलं, माई धीर रखो, अल्लाह मालिक सब कर देंगे.
मग एक मोठे घराण्याची मुलगी अब्दुल वंशी मुलाला मिळाली. तर आमचे वडील पण बाबांची जोड राहायच्या नंतर मग सेवा करायला लागले. अब्दुल बाबा 1954मध्ये वारले. त्यानंतर पण ते समाधीला बाबांची सेवा करायचे, बाबांना अंघोळ घालायचे, बाबा जिथपर्यंत जाय तिथपर्यंत बाबांना झाडू मारायचे, म्हणजे लेडीबागमध्ये जायचे त्यावेळेस ते सगळं झाडायचे, शाळा टाकायचे, मग द्वारकामध्ये साफसफाई करायचे, सगळं काम अब्दुल बाबा करत होते बाबांचं. आम्ही तर सेवा पण करतो, समाधी मंदिर आहे तिथं आमचे दुकान वगैरे आहे. स्टडी सेवा म्हणजे ते कुराण पढायचं, कुराण वाचायचं, इथं जे आमच्या धर्माप्रमाणे बाबांना हार लावायचे, फोटो पुसायचे, साफसफाई करायचं, ही आमची रोजची सेवा आहे. जय जय शिव नित्यानंद, जय जय साई नित्यानंद. श्री साईबाबांचं लक्ष गावातील विविध मंदिरांकडे होतं. पवनपुत्र हनुमान मंदिराचाही जीर्णोद्धार त्यांनी घडवून आणला. या मंदिरात मारुती रायाच्या 2 मूर्त्या आढळतात. असं म्हटलं जातं की यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना साईंच्या शुभहस्ते झाली आहे. जय जय राम नित्यानंद, जय जय साई नित्यानंद. जय जय राम नित्यानंद, जय जय साई नित्यानंद. जय जय श्याम नित्यानंद, जय जय शिव नित्यानंद. जय जय श्याम नित्यानंद, जय जय शिव. या व्यतिरिक्त गावात श्री शंभू महादेव मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री दत्त मंदिर अशा मंदिरांची एक मालिकाच आहे. यापैकी बहुतांशी मंदिरांचा जीर्णोद्धार साईनाथांच्या हयातीत त्यांच्याच प्रेरणेनं झालाय. आनंदघन साईंनी मंदिर मस्जिद असा भेद कधीच केला नाही. हरी आणि अल्लाह एकच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तो मंदिर आणि मशिदीत न राहता भक्तांच्या मनात वसतो. जिथे भाव तिथे देव. आत्मरूपानं तो प्रत्येक कुडीत वसलाय अशी भावना त्यांनी आपल्या भक्तगणांच्या मनात रुजवली. जय जय शिव नित्यानंद, जय जय साई नित्यानंद. 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 साईबाबांचं निसर्गावर अतिशय प्रेम होतं. झाडाझुडुपांशी त्यांचं नातं जडलेलं. त्यांना वाटे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मोठ्या कष्टानं त्यांनी ही लेंडी बाग फुलवली. मला या मंदिरात येऊन मनातली शांती वाटते. या शिर्डीमध्ये सर्व धर्मीय सर्व पंथीय लोक येतात, त्यामुळे आणखीनच नवल वाटते. साईबाबा कोण होते, कसे होते ते कुणालाच ठाऊक नाही, तरीसुद्धा मनाने श्रद्धाने इथं सर्वजण येतात, त्यांना पूजतात. हे बघून फारच नवल वाटते. साहेबांनी दिलेली शिकवण श्रद्धा आणि सोबरी आज सुद्धा ही अंमलात आलेली असते. बाबांचा चमत्कार आणि बाबांची महिमा ही संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा हे तुम्हाला पाहावयास मिळतील. बाबांनी दिलेली शिकवण आज सुद्धा सर्व गावात, सर्व समाजात, सर्व धर्मात इथे येणारे सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्मातले लोक शिर्डीत येत असतात. साई वस्तू संग्रहालय थाटण्याचं श्रेय श्री साईबाबा संस्थानाकडे जातं. साईंचा अंगरखा, जातं, चिलीम, गुडगुडी, चौरंग, चौऱ्या, रथ, पालखी आदी वस्तू भाविकांच्या दर्शनाकरता संग्रहालयात अतिशय पद्धतशीरपणे मांडून ठेवल्या आहेत. या वस्तू संग्रहालयातील प्रवेश निःशुल्क आहे. संवेदनशील भाविक भावविव्हळ होऊन या वस्तू न्याहाळत असतो. या ठिकाणी जेव्हापासून बाबा आले या खेड्यामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. बाबांची जी शिकवणूक आहे सर्व धर्मसमभाव वगैरे, या ठिकाणी सर्व जातीचे, धर्माचे, वर्णाचे आणि वेगवेगळ्या देशातील सुद्धा
भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि कुणालाही या ठिकाणी त्यांच्या पद्धतीप्रमाणे पूजा करण्यास मज्जाव कधीही केला जात नाही. आणि त्यामुळंच असं वाटतं की शिर्डी इज द ओनली प्लेस ऑफ परफेक्ट नॅशनल इंटेग्रिटी. शिर्डी ही एकच जागा सध्या भारतात अशी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पूर्ण राष्ट्रीय एकात्मता दिसते. गरीब, श्रीमंत, समाजाच्या वेगवेगळ्या थरातील भक्त या ठिकाणी येतात. इथे साजरे केले जाणारे जे उत्सव आहेत पैकी मुख्य जे उत्सव आहेत ते रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि दसरा. रामनवमीच्याच दिवशी संदल देखील तितक्याच उत्साहानं इथे साजरं केलं जातं. रंगपंचमीच्या दिवशी म्हणाल तर सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन रंगाची उधळण करत असतात. इथली विहीर बाबांची विहीर म्हणून ओळखली जाते. याच विहिरीचं पाणी घालून त्यांनी झाडं जगवली आणि नयनरम्य बाग तयार केली. दरडीवरून खळखळणारं निर्मळ पाणी, त्याचा प्रवाह पाहून मन मोहून जातं. आपण पाहिलं की बाबांच्या हयातीमध्ये आणि बाबांच्या हयातीनंतर म्हणजे बाबा 15 ऑक्टोबर 1918 रोजी समाधिस्थ झाल्यानंतर आज ताग आहेत. सर्व धर्माचे, सर्व पंथांचे, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात. मनोभावे बाबांचं दर्शन घेतात, बाबांना पूज्यस्थानी मानतात. बाबांकडे जे मागायचं ते मागतात, बाबा त्यांना त्याप्रमाणे देतात. सर्व धर्माची माणसं ज्या वेळेला इथे येतात त्यावेळेला ती सर्व बाबांशी एकरूप झालेली आपल्याला पाहायला मिळतील, दिसतील. आजही देखील आपण दर्शन रांगेत गेलेत किंवा या संस्थांच्या प्रिमायसेसमध्ये जर आपण फिरलात तर आपल्याला असं दिसेल की इथे सर्व जाती धर्माची, सर्व पंथांची लोक इथे बाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. खरं म्हणजे तसं म्हटलं तर सर्व धर्माचं बाबा या अर्थानं एकात्मेचं एक मोठं प्रतीक आहे असं म्हटलं तर ते निश्चित खऱ्या अर्थानं योग्य राहील. जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी देवस्थानाचा कारभार चोख ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या अधिपत्याखाली मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत श्री साईबाबा संस्थान गेली कित्येक वर्ष कार्यरत आहे. खंडेरायाच्या साक्षीनेच निरंजन अवलियाचं नामकरण साई असं झालं. मंदिराबाहेर फलक याची ग्वाही देतो. हे बालफकीर गाडीतून उतरले, प्रथम भगताचे म्हाळसापतींच्या दृष्टीस जे पडले. या साई म्हणून सामोरे गेले, नाम ते पडले तेथून साई. संत शिरोमणी साईबाबा शिर्डी नगरीमध्ये आले त्यावेळेला बाबांना आहो साई म्हणून ज्यांनी स्वागत केलं असे ज्येष्ठ साईबाबांचे एक सहकारी म्हाळसापती, त्यांच्या परंपरेतला एक वारसा. आमचे पारंपरिक आजोबा म्हाळसापती यांनी बाबांचं स्वागत केलं. या साई म्हणून बाबांचं नाव शिर्डीमध्ये साईबाबा झालं व त्यांचं वास्तव्य झालं. दोघांनी कृष्णा आणि सुदामासारखी एकमेकांचं आयुष्य बरोबर काढलं व जाताना बाबांनी आपला देह म्हाळसापतींच्या मांडीवरच 3 दिवस ठेवला होता. 3 दिवसांनी ते परत आले व लोकांचा निरोप घेऊन
ते 15 ऑक्टोबर 1918 मंगळवार विजयादशमी रोजी दुपारी 2:30 वाजता देहांत झाला. मी मालसापतींचा वारसा हक्क म्हणजे नातू आहे. येथे येणाऱ्या सर्व साई भक्तांना असा संदेश देण्यात येतो की प्रेम, अहिंसा, सहकार आणि एकमेकावरील प्रेमाने तुम्ही राहा आणि श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. तुमचे सर्व प्रकारचे संकट आहे ते टळून जातील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल. त्यामुळे गुजराती, मारवाडी, ख्रिश्चन, पारशी, हिंदू, मुसलमान सर्व प्रकारचे लोक येथे भक्तिभावाने येतात आणि प्रेमाने राहतात आणि त्यामुळेच या साईस्थानाला फार मोठे असे आंतरराष्ट्रीय स्थान तयार झालेले आहे. विश्ववंद्य साईनाथांनी सबका मालिक एक असं वैश्विक सत्य कथन केलं. अनादी अनंत जगनियंता हा सर्वांचा मालिक, तो सगुण आणि निर्गुण असा विश्वात्मक विश्वंभर, तोच राम, रहीम, ख्रिस्त, बुद्ध, नानक आणि तीर्थंकर, अखंड ब्रह्मांड नायक असूनही प्रत्येक पिंडात सामावलेला, देहरूपी देवळात आत्मरूपानं संचारलेला. दयागन बाबांनी लोकांना श्रद्धा आणि सबुरीचा गुरुमंत्र दिला. भवसागर तारणारी जणू ही दिव्य द्विसूत्रीच. जया अंगी बाणली तो झाला परमसुखाचा अधिकारी. साई भक्त गोविंद दाभोळकर म्हणतात, साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम, साईची श्रीकृष्ण श्रीराम, निज राम श्री साई. Hare